सुरू केलं. सर्वांना नमस्कार. नमस्कार. आज आपण आलेलो आहोत अहिल्यानगरमध्ये. आणि अहिल्यानगरमध्ये अहिल्यानगरचं नाव घेतलं की महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेले समाजाचे कार्यात अग्रेसर असलेले समाजभूषण नागनाथजी घोडके सर आपल्याला आज इथं भेटलेले आहेत. तर आज योगायोगानं नागनाथ घोडके सरांच्या पत्नी सन्माननीय घोडके मॅडम यांचा आज वाढदिवस आहे. तर आजच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्राच्या समाज बांधवांच्या वतीनं, समस्त 55 समाजाच्या वतीनं, सुवर्णपुष्प संस्थेच्या वतीनं, समस्त नारी शक्तीच्या वतीनं आणि युवा शक्तीच्या वतीनं त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि सर्वांच्या वतीनं मी त्यांना नमस्कार करतो. 85 वर्षाचे घोडके परिवार, घोडकेची सुवर्णवडी. तुमचं किती वय? 77 पूर्ण. 77 पूर्ण. मॅडमचं 77 वर्ष आहे, सरांचं 85 वर्ष वय आहे. आणि सरांनी किती कार्य केले हे सर्वजण ज्ञात आहेत. तर मला आता सरांशी जरा गप्पा मारायचे आहेत. तर नमस्कार. नमस्कार. काय म्हणताय तुम्ही? आजच्या कार्यक्रमाला आमच्या मंडळीचा आज वाढदिवस आहे. त्या कार्यक्रमाला आपण पार्टिसिपेट झालात, मला खूप आनंद वाटला. आणि जुने समाज कार्यकर्त्यांची तुम्ही बूज राखली, त्यांची भेट घेतली, हे खरोखर आनंदाची गोष्ट आहे. हो, पूर्वीच्या काळापासून मी समाजकार्य करतोय. जवळजवळ माझ्याकडनं 100 कार्य झाले असतील असं माझा अंदाज आहे. पण आता एवढंच माझं थोडंसं प्रकृती बरं नसल्यामुळे मी कुठे जात नाही. त्यामुळं हे काम थंडावले थोडं. पण माझं जवळ 50 वर्षापासून हे कार्यक्रम करतो मी. दरवर्षी माझे 5-6 असे माझ्याकडनं कार्य व्हायची ती. लोकांचं पण मला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळायचा. लोक माझ्याकडे यायचे. त्यावेळेला फोनवर काही नव्हते. मी पत्रव्यवहार सगळ्यांशी करत होतो. आमच्याकडे लँडलाईनसुद्धा त्यावेळेला नव्हता. पत्रव्यवहारचे सगळे होतो. महिन्याला माझे 30-40 पत्र माझे प्रत्येकाला द्यायचे. त्या पत्राची ते पाहुण्यांनी मला अजून आठवण करतात. तुमच्या पत्रावर जमलं बरं का आमच्या मुलाचं मुलीचं असं. आणि त्यावेळेस आताची परिस्थिती कशी आहे, अपेक्षा फार वाढल्यात. शिक्षण प्रसार झालेलं आहे सगळीकडं, तेव्हा अपेक्षा वाढल्यात. त्यामुळे 30 वर्ष उलटून जातात तरी मुलामुलीचे लग्न होत नाहीत, अशी परिस्थिती. तेव्हा आपण हे लोकांच्या मध्ये जाणीव करून द्यायला पाहिजे की कुठल्याही मुलामुली लग्न हे 25-30च्या आत व्हायला पाहिजेत. बरोबर. सन्माननीय नागनाथ घोडके सरांनी आता आपल्याला सांगितलेलं आहे. माझ्या सर्वांना समस्त 55 समाजाच्या बंधू आणि भगिनींना आव्हान आहे की घोडके सरांनी सांगितलेला सल्ला लक्षात घ्या. 25च्या आसपास आपल्या पाल्याचं लग्न जमलंच पाहिजे. पोस्टकार्डद्वारे त्यावेळेला व्हॉट्सअप नव्हता, मोबाईल नव्हता आणि कोणतीही सुविधा नव्हती, प्रसारमाध्यम नव्हतं. त्यावेळेला घोडके सरांनी मला वाटतं 70 सालापासून हे समाजकार्य चालू केलेलं आहे. आणि त्यावेळेपासून ते पोस्टकार्ड पाठवून ते लग्न जमवत होते. ही सामाजिक तळमळ आपल्याला दिसून येते. आणि म्हणूनच घोडके सरांना सर्वांच्या वतीनं सलाम आहे. आणि साधारणपणे किती सालापासून तुम्ही कार्य म्हणजे करताय? 75 सालापासून हे काम करतोय. म्हणजे साधारणपणे शेकडो लग्न जमवली, शेकडो बंद रेशमाचे त्यांनी जुळवून आणले. आणि मला हेच सांगायचं आहे सर्वांना की संत नरहरी महाराजांच्या कृपेनं आणि ह्या पुण्याईनं जे काही बंद रेशमाचे जुळवून आणतात किंवा समाजकार्य करत असतो माणूस, तर बऱ्याच जणांचं म्हणणं असं असतं की काय मिळतं समाजकार्यातून. तर मला सांगायचं उदाहरण, हे 85 वर्षाचे व्यक्तिमत्व, समाजभूषण व्यक्तिमत्व आज तंदुरुस्त आहेत. प्रत्येक गोष्ट ते स्वतः करतायत आणि चांगल्या व्हॉट्सअप माध्यमातून सर्व माध्यमातून आजही महाराष्ट्रभराच्या समाज बांधवापर्यंत ते पोहोचतायत. ही ऊर्जा आहे समाजकार्याची. हे आत्मविश्वास तो निर्माण होतो आणि त्याची पुण्य आपल्याला मिळत असते. आणि म्हणूनच ही जोडी आज ही इतक्या वयात इतक्या छान पद्धतीने आपल्या समोर आहे. आणि म्हणूनच त्यांना मला थोडंसं काही गोष्टी विचारायच्या आहेत की शेकडो बंद रेशमाचे जुळवले घोडके परिवाराने. मात्र तुमचं लग्न कधी जमलं आणि कुठं जमलं, कसं जमलं तेव्हा सांगाल का? माझं वेळेला 67 झाली आहे. 11/5/67. सासरवाडी कुठली आपली? ते सासरवाडी कोणती? सासरवाडी कर्जत. पण तिचे वडील आमच्या गावी वांबोळीला आरोग्य खात्यात होते. ते आमच्याकडे घरी यायचे. त्यावेळेला मुलगी शाळेमध्ये होती, 11वी 10वी 11 शाळेत काहीतरी. मी इलेक्शन नुकतं लागलो होतो. घरी नेहमी वांबोळ जवळ होतं. आमचा परिचय झाला, जाणं येणं झालं. मग जमलं ते. किती वर्ष झाली लग्नाला आता? 56 वर्ष. 56 वर्ष झाले लग्नाला.
किती छान हा योग आहे. आज गोडके मॅडमचा वाढदिवस आहे, काय शुभेच्छा द्याल त्यांना? त्यांना शुभेच्छा, आरोग्य संपन्न आयुष्य माझ्यासोबत. मला या निमित्तानं आता त्यांचा वाढदिवस आहे, पण तुम्हाला एक विनंती करायची गोडके साहेब, तुम्ही एक नाव घ्या छानपैकी. त्यावेळी लग्नात नाही सोपं नाव घेतलं होतं, एकदम सोपं नाव घेतलं होतं. भाजी मेथीची, आनंदी माझ्या प्रीती. अरे वा. आता तुम्ही नाव घेतलं म्हणजे त्यांना घ्यावं लागेल. ते आता उखाडतच नाव घेणार आहेत. आजच्या वाढदिवसाप्रित्यर्थ तुम्ही एक नाव घ्या छानपैकी. मला चित्रगुप्ताच्या गुहेत पाप पुण्याचा साठा, नागाचा आमच्या सुख दुःखात अर्धा वाजा वाटा. क्या बात आहे, क्या बात आहे, सुंदर सुंदर. काय एखादी आठवण आहे का, एखादं लग्न जमवताना काय त्रास झाला किंवा एखाद्या आनंदाचा क्षण एखादा? ती इतकी सुरक्षित आहे, माझ्याकडनं थोडंफार त्रास झाला तर वागण्या बोलण्यामध्ये काय झालं असेल, सगळं सहनशील आहे. आणि सगळ्या मुलांचं सगळं व्यवस्थित शाळेत ऑफिस सगळ्या मुलांचं शाळेत अभ्यास वगैरे अभ्यासाकडे लक्ष न देता येईल मला, पण त्यांचं सगळं पाहायचे दप्तर वगैरे. त्यावेळेचं शिक्षण किती तुमच्या दोघांचं? हां, त्यावेळेचं शिक्षण किती? माझं का, माझं शिक्षण ग्रॅज्युएट होतो मी. अच्छा. मग नोकरी नंतर LLB नंतर केली मी. LLB पण केलं? हो, LLB. म्हणजे मी ऍडव्होकेट साहेबांशी बोलतो. ॲडव्होकेट नाही केले. एका व्यक्तीचे रूप किती असतात पण बघा. यांचं DED झालं होतं. बरं. अरे वा. DED झाले होते शिक्षक, परंतु काय म्हटलं आता सर्व्हिसच्या दृष्टिकोन नको म्हटलं, आपलं संसार चालवायचं म्हटलं, घर चालवायचं, मुलांचं शिक्षण व्हायचे म्हटलं, त्यामुळं हे नको म्हटलं, शिक्षणाचा अडचण नको म्हटलं. ज्या आहे त्यांनी मान्यता दिली. बघा आता आजकाल आपण नोकरी पाहिजे म्हणत असतो, मात्र त्यावेळी DED झालेल्या मॅडम त्यांना तुम्ही परिवार संसाराच्या म्हणजे नोकरी सुद्धा करून मला वाटतं नाही केली. मुलांच्यासाठी नोकरी करून दिली नाही. मात्र संसार म्हणजे काय आणि तो कसा फुलवायचा असतो हे आपल्याला ह्या गोडके परिवाराच्या जोडीमुळे आपल्याला समजतंय. खरंच आम्हाला आदर्श आहात तुम्ही सर्वांच्यासाठी. खूप छान वाटतंय. लग्न जमवताना काय काय अडचणी आल्या त्यावेळेला आणि आता काय कशा पद्धतीने करावं कार्य, तुम्हाला काय सांगायचं? नाही, त्यावेळेला लग्न जमवताना मी सगळा विचार करायचो, साधारणतः प्रत्येक जमते ते पण मी जनरल पाहायचो आणि शिक्षणाच्या दृष्टिकोन पाहायचो, बरोबर की नाही. नंतर त्यावेळेस मुलींच्या नोकऱ्या नव्हत्याच. आता एवढं ते शिक्षण मुलं सुद्धा नोकऱ्या थोडेफार असायचे. काही असे व्यवसाय करणारे सुद्धा होते, ते सुद्धा आपण जमवले व्यवसाय करणारे सुद्धा. आता आठवत नाही माझ्या, परंतु लोकांचं मला सहकार्य मिळायचं प्रत्येक वेळेला. माझ्या मनात थोडी किंमत होती, शब्दाला मान द्यायचे. आता कुठला पार्श्वभूमीमुळे आपलं पंचायत सोडणार आम्हाला आयडेंटिटी मिळाली, त्यामुळे राज्यभर पंचायत सोडणार हे लोकांचे पुढं समाजामध्ये आपला घटक दुर्लक्षित होतात. यांच्या प्रयत्नामुळं सुवर्णपुष्प राज्यभर प्रसिद्ध झाले. त्यात आपल्या सोनार समाजाला काहीतरी आयडेंटिटी मिळालेली आहे. नाही तर आपल्याला कोणी विचारित नव्हतं, सरकार दरवेळी नाहीच नाही. आणि त्यांची टीमसुद्धा अतिशय चांगली. त्याचे पंडित सर, तो आमच्या मामाचा मुलगा आहे, चुलत मामाचा मुलगा सुनील पंडित सर. गोडके सरांनी सुवर्णपुष्प परिवाराला खूप चांगला आशीर्वाद दिलेला आहे. आत्ताचे विद्यमान अध्यक्ष संतोष कर्डेकर आहेत, त्यांची 2.5 एकरामध्ये कंपनी आहे स्वतःची. त्याच्यानंतर जे पंडित सर आहेत, प्राध्यापक पंडित सर, ते वाडिया कॉलेजला उपप्राचार्य आहेत, ते सचिव आहेत. कार्याध्यक्ष आयुर्वेदाचार्य डॉक्टर स्वानंद पंडित आहेत. उपाध्यक्ष हबप उज्ज्वलाताई वेदपाठक आहेत. आणि कायदेविषयक सल्लागार हे विभागीय आयुक्तांचे म्हणजे 5 जिल्हाधिकाऱ्यांचे प्रमुख त्यांचे सल्लागार आहेत. अशा चांगल्या पद्धतीचे कार्यकारिणी चांगल्या पद्धतीचे आहे, म्हणून सुवर्णपुष्प सध्या चांगलं कार्यरत आहे. तुमच्या शुभेच्छा आहेत, अशाच शुभेच्छा राहू द्या. धन्यवाद. नमस्कार. अध्यक्ष बोला जरा 2 मिनिटं. अध्यक्ष बोला. तुम्ही पण बोला. या जरा अलीकडे. तुम्ही पण या. नाही बसा. मी समाजाचं काम करताना गेले कित्येक वर्ष नामनाथ घोडकेंचा महिना 2 महिन्याला त्याची भेट घेऊन त्याच्याकडनं मार्गदर्शन घेत आलेलं आहे. मला कुठली अडचण आली, काही समाजात प्रॉब्लेम आले
तर मी त्यांच्याकडे यायचो आणि त्यांनी मला सल्ला सांगायचा. आता पण त्यांनी मला खूप मार्गदर्शन केलेलं आहे. ते माझे गुरुस्थानी आहे, फोन करतो. त्याचं मी अत्यंत आभारी आहे. छान. या गुरुवरे बोला बरोबर आध्यात्मिक शक्ती आध्यात्मिक शुभेच्छा द्या सगळ्यांना. त्यांचा आशीर्वाद. तुम्ही येता ऐकलं नाही मी काढतो. नाही, नाही. शेवट एक तुमचा समोर पॉज करा आणि तुमचं शेवट नमस्कार. गोडके परिवारात गोडके साहेबांचे चिरंजीव आणि सुनबाई इथं आहेत. त्यांच्याशी आपल्याला बोलायचं आहे. काय सांगाल आपण? अरे वा, आज म्हणजे आजचा योग काय म्हणावा असा. आज आईचा वाढदिवस आणि त्या निमित्ताने एवढे सगळेजण दिग्गज लोक या क्षेत्रातले सगळे आलेले आहेत अहमदनगरला. खूप छान वाटलं आज तुम्ही इकडे नगरला आलो. आणि आज आपल्या सोनर समाजासाठी जे आपण एक सभामंडप तयार करतोय, या वास्तूच्या भूमिपूजनासाठी तुम्ही उपस्थित राहिला ही खूप मोठी आमच्यासाठी गोष्ट आहे. लवकरात लवकर आम्ही ती बिल्डिंग पण कम्प्लीट करून तुम्हाला वास्तुशांतीला बोलू हे आम्ही आश्वासन देतो. आमचे पारखे काका त्याच्यामध्ये सगळ्यात लीड घेऊन काम करतात. त्यांचं मार्गदर्शन सगळ्यांना असतं. तर खूप चांगल्या पद्धतीने इथं काम चालू आहे नगरमध्ये. नागनाथ गोडके सरांचे चिरंजीव म्हणून तर आपण ओळख पाहिलीच आहे. मात्र अहिल्यानगरमध्ये जे सभामंडप होतोय आणि त्या सभामंडपाचं कामकाज आता सुरू होतंय, त्याचे आर्किटेक्चर हे नंदकिशोर नागनाथ घोडके आहेत. मला जरा तुमच्या दोघांविषयी जाणून घ्यायचं आहे. कुठली सासरवाडी आपली काय? सासूरवाडी कडा. कडा. हा, कडा.